मॉर्निंग. आजचा तिसरा दिवस. आम्ही निघतोय श्रीनगरवरून सोनबर्गकडे. मी डायरेक्ट लेहकडे जात नाही, आम्ही स्टॉप घेत जातोय. आम्ही फिरतोय मधले पॉईंट. श्रीनगर आज काल एक्सप्लोर केलं, आता सोनबर्गला जाणार, सोनबर्ग फिरणार, त्याच्यानंतर पुढं कारगिल. तर यात्रा चालू असल्यामुळं गाडी बऱ्याच ठिकाणी अडवतात. आता पुढे जाताना पण तेच होणार. तर बघूयात कसं काय सोडतील, काय पुढं चेकिंग वगैरे काय असतील. तसं आम्ही सोनबर्गला पोहोचणार. सोनबर्गला आमचं हॉटेल बुक आहे, त्याच्यानंतर आम्ही सोनबर्ग फिरणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पुढं कारगिलकडे जाणार. तर आता आम्ही आहे मिनी गावच्या पुढं आलो आहे. सोनबर्ग हायवेला आमची गाडी लागली आता. तर आता सोनबर्गला आम्ही जातोय. बऱ्याचशा अमरनाथच्या गाड्या तिकडनं येतात. ते ट्रॅफिक जाम आहे, बऱ्याचशा ठिकाणी चेकिंग चालू आहे. चेकिंग चालू असल्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नाही आहे, थांबावं लागतं बऱ्याच ठिकाणी. सोनबर्ग अजून साधारणतः इथून सोनबर्ग काय किती किलोमीटर दाखवलं होतं मला पप्पा? 48. सोनबर्ग 48 किलोमीटर आहे अजून इथून. आणि लेह लडाख इथून साधारणतः 300-350 किलोमीटर आहे काहीतरी समथिंग. तर आजचा मुक्काम हा सोनबर्गला असणार. सोनबर्गला स्टे करायचा, सोनबर्ग फिरायचं आणि त्यानंतर उद्या कारगिलमध्ये मुक्काम करायचा. जमलं तर कारगिलच्या पुढं जायचं, नाही तर कारगिलमध्ये मुक्काम करायचं. तसं असं फिरत फिरत आम्ही लेहपर्यंत पोहोचणार. तर आता तुम्ही बघू शकता, जे यात्री बालताल मार्गे यात्रा करतात त्यांना जायलाही हाच रूट असतो आणि यायलाही हाच रूट असतो. त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी असं ट्रॅफिक जाम असते या टायमिंगला. तर हा पाहू शकता तुम्ही सोनबर्ग टनल. या टनलचं ओपनिंग याच वर्षी झालं. 13 जानेवारी 2025 रोजी या टनलचं ओपनिंग झालं आणि त्यानंतर हा टनल टुरिस्ट लोकांसाठी ओपन करण्यात आला. या टनलमुळे पूर्वीचा जो टाईम असायचा 2 तासाचा, तो आता 15 मिनटात झाला. 15 मिनटात आपण आता सोनबर्गला पोहोचू शकतो हा टनल क्रॉस करून. तर आता आपण सोनबर्गमध्ये पोहोचलो आहे. तर हा पाहू शकता तुम्ही सोनबर्गचा सुंदर असा व्ह्यू. जगात स्वर्ग कुठं असेल तर ते फक्त काश्मीरला. आता आपण भेटतोय आमचे जुने मित्र ज्यांच्याकडे काश्मीरला आलो की आम्ही नेहमी त्यांचीच गाडी हायर करत असतो आणि त्यांना
त्यांना घेऊनच सोबत फिरत असतो. असे आमचे जिवलग मित्र हसन भाई, ते आता पुढं वाट बघतात आमची. आपण त्यांना भेटूयात आणि हॉटेलमध्ये थोडं फ्रेश होऊयात आणि मग आपण सोनबर्ग फिरूयात. हे पाहू शकता तुम्ही सोनबर्गमध्ये भरपूर असे हॉटेल्स आहेत. तुम्ही कधी सोनबर्गला येऊ पाहता तर इथं तुम्ही ऑनलाईन पण बुकिंग करू शकता या हॉटेलची. खूप सुंदर असे हॉटेल्स आहेत इथं. प्रायव्हेट कॉटेज पण आहेत, बंगलोज आहेत, रिसॉर्ट आहेत, असं बरंच काही इथं. तर याच लोकेशनला बजरंगी भाईजान हा मूवी शूट झाला होता. जो लास्ट सीन आहे इथला बजरंगी भाईजान मधला, तो इथंच घेतला होता. याच सोनबर्गमध्ये शूट झाला. इथं बरेचसे बॉलिवूड मूवी शूट झाले. रूममध्ये रेस्ट केला, थोडासा फ्रेश झालो आणि आता आम्ही निघालो आहे सोनबर्ग फिरायला. सोनबर्गचे साईट सीइंग करणार आज बराच वेळ सोनबर्ग फिरणार, रील्स करणार, व्हिडिओ, फोटोज, असं बरंच काही शूट करणार. सोनबर्ग एक्सप्लोर करणार आम्ही आणि त्याच्यानंतर आम्ही आत्ता स्टे करणार येतं आणि मग उद्या कारगिलकडे निघणार आम्ही. माझ्या मागे बघू शकता तुम्ही सोनबर्गचा हा मस्त व्ह्यू, हा माउंटेन सोनबर्ग. हे आमचं हॉटेल सोनबर्ग पॅलेस, खूप छान. आणि हे हॉटेलचे मॅनेजर, हॉटेलचे हाय करो इसमें ज़रा हाय. तो ये हमारा हॉटेल. और ये तुम्ही बघू शकता हा माउंटेनचा व्ह्यू मस्त आहे सोनबर्ग. तर चला जाऊयात पुढे. हे जे समोरचा जो तुम्हाला मोठासा डोंगर दिसतोय, ह्याच्या मागे आहे बालताल बेस कॅम्प. तर ह्या बालतालपासून पण एक मार्ग आहे अमरनाथ यात्रेसाठी जाण्यासाठी. बरेचसे भाविक सोनबर्गमध्ये हॉटेल स्टे करतात किंवा बालतालमध्ये बेस कॅम्पमध्ये स्टे करतात आणि या बालतालपासून अमरनाथ यात्रा स्टार्ट करतात, जी की 20 किलोमीटरचं अंतर पार करते बालताल साईडने. आणि पहलगाम साईडने तुम्ही गेलात तर साधारणतः 40 ते 42 किलोमीटर. हा असा सुंदर सोनबर्गचा व्ह्यू. पर्यटक आनंद घेताना. हे आपले पुण्याचे ब्लॉगर जे बाईक घेऊन आलेत, पुणे टू लडाख त्यांचा प्रवास चालू आहे. ते आत्ता आम्हाला इथे भेटलेत काश्मीरमध्ये शूट करताना. तसेच आपल्या पुण्याचे शेलारवाडी गावचे सुपुत्र हर्षद भाऊ शेलार हे काश्मीरमध्ये त्यांचं इलेक्ट्रिशियनचं काम सोडून फोटोशूट करताना, जे की फार मोठे उद्योजक आहेत आपल्या मावळमधले. दुसरीकडे आपले कृष्णकांत पाटील, जे की डी वाय पाटील स्टेडियम या ग्राउंडचे निर्माते, या ग्राउंडचे मेंटेनन्स पाहणारे, असे बहुचर्चित कृष्णा आणि मावळचे सुपुत्र हर्षद यांचा हा काश्मीरमध्ये फोटो शूट आणि लोकांचं लक्षवेधी करणारा त्यांचा हा जो अवतार आहे, हा पाहून बरेचसे जण काश्मीरमध्ये मंत्रमुग्ध झालेत. आमचे छोटे बंधू प्रवीण शेठ मोहिते हे काश्मीरमध्ये मिनी ब्लॉग बनवताना. तर हे आहे काश्मीरचं स्वित्झर्लंड, भारताचं स्वित्झर्लंड. भारताचं आपण त्याला भारताचा दागिना बोलू शकतो. भारताचं स्वर्ग, जगात कुठं स्वर्ग असेल तर ते काश्मीरलाच. हेच ते काश्मीर आणि ह्याच काश्मीरमध्ये बसलेलं हे एक सोनबर्ग. बघा किती सुंदर आहे हे. तर सोनबर्गच्या ग्लेशियर पॉईंटला आम्ही चाललोय. ग्लेशियर पॉईंटला बघा हा व्ह्यू जाताना.
हा सगळा व्ह्यू. इथं हे सगळे घोडे स्टॉप झाले आहेत, म्हणजे थांबले तिथं सगळे घोडे. हा त्यांचा पॉईंट आहे. हे सोनबर्ग मार्केटपासून निघतात आणि इथे येऊन थांबतात. आणि हा पॉईंट. आता आम्ही हे निघालो ग्लेशियर पॉईंटकडे. ग्लेशियर पॉईंट तोच जिथे बजरंगी भाईजानचं शूटिंग झालं आहे. तुम्ही जर बजरंगी भाईजान हा मूवी पाहिला असेल तर या मूवीमध्ये जो लास्टचा सीन आहे ज्यामध्ये असं दाखवलं की सलमान खान हा मुन्नीला पाकिस्तानमध्ये सोडून भारतामध्ये परत येतो आहे, तर त्याचं शूटिंग हे भारत पाकिस्तान बॉर्डर असं दाखवण्यात आलं आहे. तर ती बॉर्डर आपल्या भारतामधल्या सोनबर्ग या जागेत शूट झालेली आहे. सोनबर्गमध्ये त्या पॉईंटचं नाव ग्लेशियर पॉईंट आहे. त्या पॉईंटवर त्या सीनचं शूट झालं आहे. तर आपण तिकडेच चाललो आहे. तुम्हाला तो पॉईंट पण दाखवण्यात येईल थोड्याच वेळात. तर ही पाहू शकता तुम्ही, ही सोनबर्ग व्हॅली. आणि हे आमचे मित्र सगळे ट्रेक करताना. 2 आमचे जे खास मेंबर आहेत ते इथं 2 थांबलेत. मग हळूहळू येतात ते, त्यांचं शूट चालू आहे. तर ही आहे सोनबर्ग व्हॅली. निसर्गाने काश्मीरला बरंच काही दिलं आहे, त्यातलीच एक ही सोनबर्ग व्हॅली. खूपच सुंदर अशी. काश्मीरला जर तुम्ही आलात तर ह्या जागेत एकदा येऊन जा. तसं काश्मीर हे 3 ऋतूमध्ये बघण्यासारखं आहे. तुम्ही हिवाळ्यात पण येऊ शकता, उन्हाळ्यात पण येऊ शकता आणि पावसाळ्यात. थोडंसं ढगाळ वातावरण व्हायला लागलं आहे, त्याच्यामुळं पाऊस पडण्याचे चान्सेस आता वाढलेत. काश्मीरच्या वातावरणाचा काही भरोसा नसतो, कधीही काही बदलू शकतं. इथं कधी पाऊस पडू शकतो, कधी स्नोफॉल होऊ शकतो. तर आता ढगाळ वातावरण व्हायला लागलं आता हळूहळू. म्हणजे काही ठिकाणी आहे क्लीन, या साईडला पाहायला गेलं तर इकडे ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस पडण्याचे चान्सेस असतात इथं. साधारणतः जून जुलै ह्या महिन्यात तर राहतो. हा माझ्या मागे बघू शकता, ह्या साईडला आहे तो पॉईंट जो तुम्हाला मी बोललो मागाशी, जिथे बजरंगी भाईजानचं शूट झालं आहे. बऱ्याचशा बॉलिवूड मूवीचं शूट होतं इथं. रेस 3चं पण झालं आहे. अजून एक जुना मूवी आहे सत्ते पे सत्ता, त्याच्यामध्ये पण तुम्ही पाहिलं तर सोनबर्गमधलं लोकेशन आहे बरंचसं. तर चला ग्लेशियर पॉईंटला जाऊयात आपण, तिथे तुम्हाला ते लोकेशन दाखवतो. आता जी आमची ट्रिप चालू आहे तर त्या ट्रिपचं नियोजन आम्ही असं केलं होतं की काश्मीर, पंजाब, काश्मीर असं सगळं पाहत जायचं. तर हे पॉईंट पाहता लेह लडाखला जायचा आमचा प्लॅन होता आणि तो चालला आहे हळूहळू तसाच. कारण डायरेक्ट जाण्यात मजा नाही, हळूहळू स्टेप बाय स्टेप गेलं तर आमची बॉडी पण त्या वातावरणाला मॅच होऊन जाईल. तर आम्ही पहिलं पंजाबमध्ये गेलो, त्याच्यानंतर आम्ही वैष्णोदेवी, कटरा, त्याच्यानंतर आम्ही आता काश्मीरमध्ये एंटर केलं आहे. आणि काश्मीरमध्ये आम्ही आता फिरतो आहे. काल श्रीनगर फिरलो, आज आम्ही सोनबर्गला आलो. सोनबर्ग, उद्या बालताल आणि तसंच आम्ही कारगिलला जाणार. तर झालं असं की आपल्याला ज्या ग्लेशियर पॉईंटला जायचं होतं तर त्या ग्लेशियर पॉईंटला जाता नाही आलं, कारण 1.5 महिन्यापूर्वी पहलगामला जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यात बरेचसे पर्यटक यांचा मृत्यू झाला दहशतवादी हल्ल्यात. तर त्यामुळे सोनबर्ग हे बरेच दिवस बंद ठेवलं होतं. आत्ता रिसेंटली चालू केलं काही दिवसापूर्वी, पण आपल्याला ग्लेशियर पॉईंटला जाता येणार नाही कारण आर्मीवाले बोलले की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर थोडंसं अंतरावरती एक पॉईंट आहे, तिथून ग्लेशियर पॉईंट दिसतो बऱ्यापैकी. तर ठीक आहे, मी तुम्हाला तिथून झूम करून दाखवेल की ग्लेशियर पॉईंट वगैरे. तर बघूयात आपण. तो मी जसं बोललो तो हा जो मोठा डोंगर आहे समोरचा, बस हा जो मोठा ग्लेशियर दिसतोय तुम्हाला, तर याच्याच खाली इथं मध्ये बजरंगी भाईजानचे शूट झाले. तर तिथे मग सलमान खान, करीना कपूर, त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी, कबीर खान जे बजरंगी भाईजान मूवीचे डायरेक्टर होते, तर ती अशी बरीचशी टीम बॉलिवूडची इथं त्यावेळेस होती. त्या मूवीचं शूट चाललं या ठिकाणी. बजरंगी भाईजान त्यासोबतच बऱ्याचशा बॉलिवूड मूवीचं शूट झालं. ही सुंदर अशी रिव्हर बेलगामची ग्लेशियर पॉईंटहून हाच तो पुढचा ग्लेशियर पॉईंट आणि तिथूनच ही जी नदी वाहते. बघा किती सुंदर अशी ही सोनबर्गची व्हॅली आहे. असं वाटतं की आपण स्वित्झर्लंडमध्येच आहोत.
तुम्ही असे बरेचसे डोंगर स्वित्झर्लंडचे जे लोकेशन आहे जसे बॉलिवूडच्या मूवीजमध्ये पाहू शकता, असे बरेचसे यूट्यूबला पाहू शकता तुम्ही की त्या लोकेशनमध्ये तुम्हाला असेच डोंगर दिसतील. बरेच आमचे जे मुलं आहेत सगळी ती शूट करताना. सोनबर्ग व्हॅली फिरून झालेली आहेत आमची. ग्लेशियर पॉईंटपर्यंत तर नाही जाऊ शकलो पण बरंचसं फिरलो. तर आता आम्ही चाललो आहे परत आमच्या रूमवर आणि आता आम्ही उद्या निघणार सकाळी कारगिलकडे. तर चला भेटूयात उद्याच्या एपिसोडमध्ये.